गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पुन्हा श्रीरंग चव्हाण या इंग्लिश स्पोकन यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपल्या हातांच्या बोटांच्या मदतीने इंग्रजी वाक्यरचना किंवा इंग्रजी वाक्य कशी तयार करावी आणि दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांचा कसा सदुपयोग करावा किंवा डे टू डे लाईफमध्ये ती वाक्य कशी बोलावी किंवा कशी तयार करावी यापूर्वी आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. आज मी तुम्हाला आपल्या या हाताच्या 5 बोटांच्या मदतीने वॉज आणि वर या शब्दांचा उपयोग कसा करायचा आणि या शब्दांच्या मदतीने वाक्यरचना कशी तयार करायची ते मी सांगणार आहे. फक्त दररोज मी जे काही व्हिडिओ अपलोड करणार ते आपण स्टेप बाय स्टेप आणि क्रमाक्रमाने बघत जा, जेणेकरून वी कॅन डेव्हलप आवर स्पीकिंग स्किल. आपलं बोलण्याचं कौशल्य हे वाढीस लागणार आहे. तर मी आज तुम्हाला वॉज आणि वर या 2 शब्दांच्या मदतीने वाक्यरचना कशी तयार करतात ते सांगतो. तत्पूर्वी वॉज आणि वर विषयी मला सांगायला आवडेल. वॉज या शब्दाला वॉज म्हणा आणि WERE वर म्हणजे याला वर म्हणा. बरेचसे लोक याला वेर म्हणतात. इट्स रॉंग प्रोनाउन्सिएशन, ते चुकीचा उच्चार आहे. तर याला वर म्हणा, वेर म्हणू नका. मग आता नेमकं वॉज म्हणजे काय? वॉज म्हणजे होता, होती, होते, होतात. आणि वर म्हणजे काय? होता, होती, होते, होतात. मग तुम्ही म्हणणार दोघं शब्दांचा अर्थ सारखा आहे, मग यांच्यामध्ये फरक काय? जरी दोघंही शब्दांचा अर्थ सारखा असला तरी वॉज हा जो काही शब्द आहे हा आय, ही, शी, इट यांच्यासोबत वापरला जातो आणि जो एकवचनी कर्ता असेल त्यासोबत देखील वॉज वापरला जातो. जसं आय वॉज मी होतो, शी वॉज ती होती, इट वॉज ते होते आणि महेश वॉज महेश होता, सुरेश वॉज सुरेश होता, रुपाली वॉज रुपाली होती, प्रियंका वॉज प्रियंका होती. त्याचप्रमाणे वर बघा, वर कोणासोबत वापरतात? यू, वी, दे आणि अनेक वचनी कर्ता. जसं यू वर तुम्ही होते, दे वर ते होते, राईट. वी वर आम्ही होतो, पीपल वर लोक होते, महेश आणि राम वर महेश आणि राम होते. या पद्धतीने वॉज आणि वरचा आपण उपयोग करू शकतो. मग नेमकं जसं वर्तमान काळामध्ये एम, इज, आर यांचा अर्थ हाये असा होता, तसं वॉज आणि वर म्हणजे होता. होता म्हणजे होता, पूर्वी होता, आता नाही, सध्या नाही, काही दिवसांपूर्वी, भूतकाळात होता. म्हणजे आपण भूतकाळात काय होतो, एखादी वस्तूची स्थिती काय होती भूतकाळामध्ये, एखादा व्यक्ती काय होता बरं का, ते जर आपल्याला सांगायचं असेल त्यासाठी वॉज आणि वरचा उपयोग करतात, राईट. आता इकडे बघा, आता पुन्हा सांगतो. आय म्हणजे मी, पुन्हा रिपीट करतोय आपल्याला समजा म्हणून. आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, दे म्हणजे तो, ती, ते किंवा ते, त्या, ती, वी म्हणजे आम्ही, बॉय म्हणजे मुलगा आणि बॉईज म्हणजे मुलं. हे 10 लोकांचा अर्थ आपल्या आईवडिलांच्या काळात तसाच होता, आपल्या काळात तोच अर्थ आहे आणि येणाऱ्या अशा कितीही जनरेशन टू जनरेशन म्हणजे पिढ्यानं पिढ्या त्या शब्दांचा अर्थ तोच राहणार आहे. देर विल नॉट बी सिंगल चेंज, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल राहणार नाही. म्हणून हे पाठ करून टाका, राईट. फक्त अर्थ कोणता लक्षात ठेवायचे तुम्हाला? एम, इज, आर म्हणजे काय, आजचा जो टॉपिक आहे आपला वॉज वर म्हणजे काय हे क्लिअर असू द्या, राईट. तर बघा आपण वाक्य बनवू मग आता. मग आज मी तुम्हाला वॉज आणि वरच्या मदतीने, या 5 बोटांच्या मदतीने आज मी तुम्हाला वॉज आणि वरच्या मदतीने साधी वाक्य कशी बनवतात, इंट्रागेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्य कशी बनवतात आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य कशी बनवतात हे मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि हे शिकल्यानंतर आपण ते वापरू शकतो.
आपण आपल्या स्पीकिंग स्किलमध्ये त्यांचा वापर करू शकतो. आपल्या संभाषणात, आपल्या गट चर्चा, ज्याला ग्रुप डिस्कशन GD म्हणतो आपण, त्याच्यामध्ये त्याचा वापर करू शकतो. बघा, लाईफ इज नॉट फॉर क्राईंग. माझा एक सुविचार लक्षात ठेवा. लाईफ इज नॉट फॉर क्राईंग. जीवन रडण्यासाठी नाही आहे. हा लाईफ इज फॉर ट्राईंग. जीवन प्रयत्न करण्यासाठी आहे. मग आपण जर प्रयत्न केला तर एव्हरीथिंग वी कॅन लर्न फॉर विच एव्हर वी हॅव बीन स्ट्रगलिंग. ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत आहोत का, ते आपण शिकू शकतो. त्यासाठी आपला प्रयत्न व्यवस्थित असला पाहिजे. कळलं आपल्याला? तर लक्ष द्या. बघा, मग आता साधी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि नकारात्मक वाक्य मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आय वॉज अ गुड टीचर. मी चांगला शिक्षक होतो. आता नाही, होतो. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स, म्हणजे साधं वाक्य. आय वॉज नॉट अ गुड टीचर. मी चांगला शिक्षक न होतो, म्हणजे काय? हे झालं निगेटिव्ह वाक्य. आता प्रश्नार्थ वाक्य. वॉज आय अ गुड टीचर. मी चांगला शिक्षक होतो का? अजून दुसरं वाक्य समजू तुम्हाला. शी वॉज माय क्लोज फ्रेंड. ती माझी जवळची मैत्रीण होती. आता नाही, होती ती. होती, घडून गेली ती घटना. तर शी वॉज माय क्लोज फ्रेंड. ती माझी जवळची मैत्रीण होती, पण ती माझी जवळची मैत्रीण नव्हती. शी वॉज नॉट माय क्लोज फ्रेंड. ती माझी जवळची मैत्रीण नव्हती. आता प्रश्नार्थक वाक्य. वॉज शी माय क्लोज फ्रेंड. ती माझी जवळची मैत्रीण होती का? राईट. म्हणजे 3 टाइप्स ऑफ सेंटेन्स इझिली यू पीपल कॅन मेक इफ युअर अंडरस्टँडिंग इज बेटर दॅन अदर पीपल. म्हणजे इतर लोकांपेक्षा आपण लवकरात लवकर कसं समजू शकतो, आपल्याला कसं अंडरस्टँडिंग होईल, हा आपला प्रयत्न असला पाहिजे. आता पुन्हा एक वाक्य. महेश वॉज माय बेस्ट स्टुडंट. महेश माझा सर्वोत्तम विद्यार्थी होता. हाय नाही, होता. तर महेश वॉज नॉट माय बेस्ट स्टुडंट. महेश माझा सर्वोत्तम विद्यार्थी न होता. हे झालं निगेटिव्ह. वॉज महेश माय बेस्ट स्टुडंट. महेश माझा सर्वोत्तम विद्यार्थी होता का? प्रश्नार्थ तयार. प्रश्नार्थ झाला, प्रश्न तयार झाला, क्वेश्चन तयार झाला. राईट. त्यानंतर आपण बघू. रुपाली वॉज माय बेस्ट नेबर. रुपाली माझी सर्वोत्कृष्ट शेजारीण होती. होती बरं का, आता नाही. मग रुपाली वॉज नॉट माय बेस्ट नेबर. रुपाली माझी सर्वोत्कृष्ट शेजारीण न होती. वॉज रुपाली माय बेस्ट नेबर. प्रश्नचिन्ह. शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचे बरं का, इंट्रागेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्यामध्ये. तर त्यासाठी रुपाली माझी सर्वोत्कृष्ट शेजारीण होती का? नाही. राईट. आता या 5 बोटांच्या मदतीने मी 5च बोटांवर शिकवतो बरं का. हिअर वी आर नॉट टेकिंग हेल्प ऑफ 10 फिंगर्स. आपण 10 बोटांची मदत घेत नाही. फक्त या 5 बोटांच्या मदतीने मला आपल्याला इंग्रजी, संपूर्ण इंग्रजी समजून सांगायची आहे की ॲट होम यू पीपल कॅन मेक अ प्रॅक्टिस टू गेन अ मोर नॉलेज अबाउट इंग्लिश स्पीकिंग. राईट. तुम्ही या प्रॅक्टिसच्या मदतीने इंग्रजी शिकू शकता. आता इकडे बघा. वर केव्हा वापरायचा? वर म्हणजे अनेक वचनीसाठी वापरायचा. म्हणजे मोर दॅन 1 पीपल, मोर दॅन 1 थिंग. एकापेक्षा जास्त वस्तू असतील, एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील, त्या ठिकाणी आपण वरचा उपयोग करू शकतो. इकडे बघा. दे वर माय बेस्ट फ्रेंड. ते माझे सर्वोत्कृष्ट मित्र होते. दे वर नॉट माय बेस्ट फ्रेंड. ते माझे सर्वोत्कृष्ट मित्र न होते. वर दे माय बेस्ट फ्रेंड. ते माझे सर्वोत्कृष्ट मित्र होते का? राईट. आर यू गेटिंग ना टू व्हॉट आय से? समजते तुम्हाला? अजून यू वर माय रिलेटिव्स. तुम्ही माझे नातेवाईक होते. आता नाही, होते. राईट. यू वर नॉट माय रिलेटिव्स. तुम्ही माझे नातेवाईक न होते. वर यू माय रिलेटिव्ह प्रश्नचिन्ह. तुम्ही माझे नातेवाईक होते का?
म्हणजे साधं वाक्य कसं बनवायचं, प्रश्नार्थक वाक्य कसं बनवायचं आणि निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक वाक्य कसं बनवायचं. कारण आपण इंग्रजी बोलत असताना एनी काइंड ऑफ सेंटेन्स वी कॅन चूज. एनी काइंड ऑफ सेंटेन्स कॅन बी अवर चॉईस. म्हणजे कोणत्या प्रकारचं वाक्य बोलणं, कोणत्या प्रकारच्या वाक्याचा उपयोग करणं, दॅट इज टोटली डिपेंड ऑन अस. ते आपल्यावर अवलंबून आहे. नोबडी कॅन इंटरफिअर इन दॅट. कुणालाही त्याच्यात व्यत्यय किंवा अडथळा आणण्याची गरज नाही. तर आर यू गेटिंग. समजा पीपल वर गुड सपोर्टर, म्हणजे लोक चांगले सहयोगी होते. पीपल वर नॉट गुड सपोर्टर, पीपल चांगले म्हणजे लोक चांगले सहयोगी न होते. वर पीपल गुड सपोर्टर क्वेश्चन मार्क. लोक चांगले सहयोगी होते का. समजतंय ना. म्हणजे फक्त शब्दांचा खेळ आहे. म्हणजे कोणता शब्द अगोदर घ्यायचा, कोणता शब्द नंतर घ्यायचा, कोणता शब्द नंतर घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं, म्हणजे फुल स्टॉप द्यायचा, प्रश्नचिन्ह द्यायचं का पुन्हा फुल स्टॉप द्यायचं, हे आपल्याला समजायला पाहिजे. तर बाय दिस वे वी कॅन लर्न हाऊ टू यूज वॉज आणि वर. राईट. तर आता बोटांच्या मदतीने वॉज आणि वरची वाक्य कशी बनवायची सांगितली मी तुम्हाला. आता प्रॅक्टिससाठी काही वाक्य सांगतो मी तुम्हाला. हे बघा. आय वॉज अ गुड टीचर, मी चांगला शिक्षक होतो. ही वॉज अ गुड टीचर, तो चांगला शिक्षक होता. शी वॉज अ गुड टीचर, ती चांगली शिक्षिका होती. इट वॉज अ गुड टीचर, ते चांगलं शिक्षक होतं. यू वर अ गुड टीचर, तू चांगला शिक्षक होता. राईट. बरोबर. यू वर गुड टीचर्स, तुम्ही चांगले शिक्षक होते. दे वर गुड टीचर्स, ते चांगले शिक्षक होते. वी वर गुड टीचर, आम्ही चांगले शिक्षक होतो. बॉय वॉज अ गुड टीचर, मुलगा चांगला शिक्षक होता. बॉईज वर गुड टीचर, मुले चांगले शिक्षक होते. राईट. व्हेरी सिंपल. आता निगेटिव्ह सेंटेन्स याच वाक्यांचं. आय वॉज नॉट गुड टीचर, मी चांगला शिक्षक न होतो. ही वॉज नॉट गुड टीचर, तो चांगला शिक्षक न होता. शी वॉज नॉट गुड टीचर, ती चांगली शिक्षिका न होती. इट वॉज नॉट अ गुड टीचर, ते चांगलं शिक्षक न होतं. यू वर नॉट गुड टीचर, तू चांगला शिक्षक न होता. यू वर नॉट गुड टीचर्स, तुम्ही चांगले शिक्षक न होते. दे वर नॉट गुड टीचर, ते चांगले शिक्षक न होते. वी वर नॉट गुड टीचर, आम्ही चांगले शिक्षक न होतो. बॉय वॉज नॉट गुड टीचर, मुलगा चांगला शिक्षक न होता. आणि बॉईज वर नॉट गुड टीचर, मुले चांगले शिक्षक नव्हते. व्हेरी सिंपल ना. आर यू एन्जॉईंग ऑर नॉट. म्हणजे मजा येत आहे की नाही तुम्हाला. किती सुंदर प्रकारे वाक्य आपण बनवत आहेत. अजून दुसरं वाक्य घेऊ आपण. राईट. अजून एक वाक्य घेऊ. आय वॉज अ गुड टीचर, मी चांगला शिंपी होतो, म्हणजे कपडे शिवणारा. ही वॉज अ गुड टेलर, ही वॉज अ गुड टेलर, तो चांगला शिंपी होता. इट वॉज अ गुड टीचर, ते चांगलं शिंपी होतं. शी वॉज अ गुड टीचर, ती चांगली शिंपी होती. यू वर गुड टीचर, तू चांगला शिंपी होता. यू वर गुड टेलर्स, तुम्ही चांगले शिंपी होते. दे वर गुड टेलर, ते चांगले शिंपी होते. वी वर गुड टेलर, आम्ही चांगले शिंपी होतो. बॉय वॉज अ गुड टेलर, मुलगा चांगला शिंपी होता. बॉईज वर गुड टेलर्स, मुले चांगले शिंपी होते. राईट. आर यू गेटिंग. बरोबर आहे की नाही. आता ह्याच वाक्यांचे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणून आपण बघा. आय वॉज नॉट अ गुड टेलर, मी चांगला शिंपी न होतो. ही वॉज नॉट अ गुड टेलर, तो चांगला शिंपी न होता. शी वॉज नॉट अ गुड टेलर, ती चांगली शिंपी नव्हती. इट वॉज नॉट अ गुड टेलर, ते चांगलं शिंपी नव्हतं. यू वर नॉट अ गुड टेलर, तू चांगला शिंपी न होता. यू वर नॉट गुड टेलर्स, तुम्ही चांगले शिंपी नव्हते. दे वर नॉट गुड टेलर्स, ते चांगले शिंपी नव्हते. वी वर नॉट गुड टेलर, आम्ही चांगले शिंपी नव्हतो. बॉईज वॉज नॉट गुड टेलर, मुलगा चांगला शिंपी नव्हता. आणि बॉईज वर नॉट गुड टेलर. आर यू गेटिंग. मुले चांगले शिंपी नव्हते. मग आता याच्या अगोदर मी तुम्हाला हाऊ टू मेक सिंपल सेंटेन्स आणि त्याच्यानंतर शिकवलं हाऊ टू मेक निगेटिव्ह सेंटेन्स. आता प्रश्नार्थक वाक्य, ह्याच वाक्यांचे प्रश्नार्थक वाक्य.
वॉज आय गुड टेलर, मी चांगला शिंपी होतो का? वॉज ही गुड टेलर, तो चांगला शिंपी होता का? वॉज इट अ गुड टेलर, ते चांगलं शिंपी होतं का? वॉज शी गुड टेलर, वॉज शी अ गुड टेलर, ती चांगली शिंपी होती का? वर यू अ गुड टेलर, तू चांगला शिंपी होता का? वर यू गुड टेलर, तुम्ही चांगले शिंपी होते का? वर दे गुड टेलर्स, ते चांगले शिंपी होते का? वर वी गुड टेलर्स, आम्ही चांगले शिंपी होतो का? वॉज बॉय गुड टेलर, मुलगा चांगला शिंपी होता का? आणि वर बॉयज गुड टेलर्स, मुले चांगले शिंपी होते का? तर बाय दिस वे यू कॅन मेक अ लॉट ऑफ प्रॅक्टिस. तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायची आहे आणि एकदा ही प्रॅक्टिस झाली तर यू पीपल कॅन गेट अ सच काइंड ऑफ ॲबिलिटी टू मेक अ थाउजंड्स ऑफ सेंटेन्स. हजारो वाक्य बनवण्याची ताकद आपल्याकडे येऊ शकते. दॅट टाइप ऑफ कॅपॅसिटी यू हॅव ऑलरेडी, तुमच्याकडे ती क्षमता आहे. बट हाऊ कॅन वी यूज, त्याचा वापर कसा करावा, दॅट इज टोटली डिपेंड ऑन यू. ते आपल्यावर किंवा तुमच्यावर निर्भर आहे. डोंट फिअर, रिमूव्ह फिअर फ्रॉम युअर माइंड रिगार्डिंग इंग्लिश, की दॅट इंग्लिश इज अ व्हेरी डिफिकल्ट लँग्वेज. खूप कठीण भाषा आहे हे डोक्यातून काढून टाका. काही अडचण नाही. अडचण काय हो, साधी साधी वाक्य आपण बनवू शकतो. राईट. आता आपल्या बोटांच्या म्हणजे आपल्या हाताच्या 5 बोटांच्या मदतीने आपण वाक्यरचना कशी तयार करू शकतो ते मी तुम्हाला वॉजवरची वाक्य बनवून दाखवली आहे. त्या पद्धतीची वाक्य तुम्ही तयार करा. फक्त ही वाक्य बनवत असताना सगळ्या मित्रांना, पालकांना, विद्यार्थ्यांना व इतर सर्व जे मराठीतून इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे ते सर्वांना माझी विनंती आहे. एक सांगतो, मी काही शहराचा विद्यार्थी नाही, मी एक खेड्याचा विद्यार्थी आहे. मग खेड्याच्या विद्यार्थ्यांना आणि शहराच्या विद्यार्थ्यांना कसं शिकवावं किंवा कसं शिकवलं थ्रू ॲक्टिव्हिटी, कृतीतून, तर कशा लक्षात राहील, जास्त काळ त्यांच्या त्या डोक्यात कसं राहील, कसं लक्षात राहील, दॅट इज माय इंटेन्शन. हा माझा उद्देश आहे. प्रत्येकाचा म्हणजे मोदी साहेब म्हणतात ना, सबका साथ सबका विकास. तर इथं मी म्हणेन विद्यार्थ्यांना सबका साथ सबका विकास आणि सब अंग्रेजी शिकेंगे, है ना. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या की जीवन खूप सुंदर आहे. जीवन खूप सुंदर आहे, त्याचप्रमाणे जीवन ही एक परीक्षा आहे. जीवन खूप सुंदर आहे, जीवन ही एक परीक्षा आहे. या जीवनाच्या परीक्षेमध्ये कॉपी करता येत नाही. कॉपी करता येत नाही कारण की प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असते. म्हणजे एव्हरीबडी हॅज अ डिफरंट प्रॉब्लेम्स. बट हाऊ कॅन वी सॉल्व दीज प्रॉब्लेम्स विथ हॅव्हिंग अ प्रॉपर सोल्युशन. जर आपल्याजवळ योग्य पर्याय असला तर आपण ती समस्या कशी सोडवू शकतो या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. या जगात काही अशक्य नाही. एव्हरीथिंग इज अ पॉसिबल फॉर यू. तुम्ही इम्पॉसिबल शब्द पाहिलाय बघा. इम्पॉसिबल, IMPOSSIBLE, इम्पॉसिबल. तर इम मध्ये एम पॉसिबल बघा. इमचा अर्थ जर आपण लावला एम पॉसिबल, ते मला काय शक्य आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीला आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे तर आपण शिकू शकतो. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पण आपण खूप काही त्याच्यावर स्ट्रेस घेतो, जास्त विचार करतो, अँड देन इट विल बिकम अ डिफिकल्ट. मग इथे काय होतं माहिती आहे का, कठीण 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 होत जातं. राईट. आता सांगतो तुम्हाला, आता वाक्य बनवून दाखवतो, वाक्य बोलून दाखवतो पुन्हा. आय वॉज अ टीचर, मी शिक्षक आहे. शी वॉज अ टीचर, ती शिक्षिका आहे. इट वॉज अ टीचर, ते शिक्षक, सॉरी, आय वॉज अ टीचर, मी शिक्षक होतो. ही वॉज अ टीचर, तो शिक्षक होता. इट वॉज अ टीचर, ते शिक्षक होतं. राईट. यू वर अ टीचर, तू शिक्षक होता. यू वर टीचर्स, तुम्ही शिक्षक होते. दे वर टीचर्स, ते शिक्षक होते. वी वर टीचर्स, आम्ही शिक्षक होतो. बॉय वॉज टीचर, मुलगा शिक्षक होता. आणि बॉईज वर टीचर्स, मुले शिक्षक होते. त्याचप्रमाणे आपण एक दुसरं वाक्य घेऊ. आय वॉज अ डॉक्टर, मी वैद्य होतो. ही वॉज अ डॉक्टर, तो वैद्य होता. इट वॉज अ डॉक्टर, ते वैद्य होतं. यू वर अ डॉक्टर, तू वैद्य होता. यू वर डॉक्टर्स, तुम्ही वैद्य होते. दे वर डॉक्टर्स, ते वैद्य होते. वी वर डॉक्टर्स, आम्ही वैद्य होतो.
बॉय वॉज डॉक्टर, मुलगा वैद्य होता, आणि बॉईज वर डॉक्टर्स, मुले वैद्य होते. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की वेन यू विल मेक सच काइंड ऑफ सेंटेन्सेस ॲट द सेम टाइम रेस्ट ऑफ द पार्ट ऑफ सेंटेन्स यू कॅन कीप ॲज सेम ॲज इट इज. बाकीच्या वाक्याचा भाग जशाच्या तसा ठेवायचा आहे, फक्त शब्द काय बदलायचे आहेत. टीचर, कधी टीचर घ्या, राईट, कधी डॉक्टर घ्या, कधी इंजिनियर घ्या, कधी कलेक्टर घ्या, कधी PSI घ्या, कधी मिल्कमॅन घ्या, समजतंय, कधी वॉचमन घ्या, कधी टेलर घ्या, कधी डेंटिस्ट घ्या. तुम्हाला कोणता शब्द घ्यायचा आहे ते बघायचं आणि त्या शब्दाचा उपयोग करून वाक्य बनवायचं. हा पीपल विल प्रेज यू, लोक तुमची प्रशंसा करणार आणि ते म्हणणार शाबाश, यू कॅन डू इट, तू करू शकतोस, तुम्ही करू शकतात. बघा, इंग्रजी बोलण्यासाठी सुरुवातीला खूप मोठमोठी वाक्य आपण बोललो ना, काही महत्त्वाचं नाही. मला एक सांगा, घर कसं उभं असतं? आपल्याला एखादं घर बांधायचं असेल, ते घर कसं उभं असतं? पाया खोदला जातो, बरोबर की नाही? आणि पाया जर पक्का असेल तर भिंत व्यवस्थित उभी राहते, आणि पाया जर कच्चा असेल तर भिंत व्यवस्थित उभी राहणार नाही. मग भिंती म्हणजे काय, भिंत म्हणजे काय, मोठमोठी वाक्य, आणि पाया म्हणजे काय, छोटी वाक्य. मग आपला जो छोटी वाक्य आहे, छोटा पाया आहे, तो आधी क्लिअर असला पाहिजे, नाही तर आपल्याला काहीच माहीत नाही ना आपण कुठे इंग्रजी बोलतोय, चुकीचं इंग्रजी बोलतोय. सेंटेन्स फॉर्मॅट आपलं चुकतं आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आपलं चुकतं आहे, शब्द कुठं मांडावा, त्याचा कुठं, वेअर कॅन वी यूज इट, त्याचा कुठं उपयोग करावा, हे जर आपल्याला माहीत नसेल ना तर आपण इंग्रजी शिकू शकत नाही. पण तुम्ही जर योग्य मार्गाने गेलात तर विदिन फ्यू डेज, विदिन मंथ, विदिन इयर यू कॅन बिकम अ गुड स्पीकर इन इंग्लिश. इट्स माय प्रॉमिस टू यू. माझा शब्द आहे तुम्हाला, वचन आहे तुम्हाला. फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सवय महत्त्वाची आहे ना, इथं सराव महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही किती सराव करतात, किती प्रॅक्टिस करतात, हे फार महत्त्वाचं आहे. आणि जितकी प्रॅक्टिस असेल, जितका सराव तुम्ही करणार, तितकी तुम्ही वाक्य बनवू शकतात, बरोबर आहे की नाही? तर ह्या दृष्टीने तुम्ही अशा प्रकारची वाक्य बनवू शकतात. प्रॅक्टिस करा, आणि प्रॅक्टिस करत असताना, ते वाक्य बोलत असताना एका गोष्टीचं भान ठेवा की आपण वर्तमान काळामध्ये जर बोलत असू तर एम इज आर वापरा. आपला भूतकाळाविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी, वस्तूविषयी बोलायचं असेल तर वॉजचा उपयोग करा. आणि नेमकं ते शिकवलं मी तुम्हाला, हाऊ टू यूज वॉज आणि वर. हाऊ टू यूज वॉज आणि वर. वॉज केव्हा वापरायचा आणि वर केव्हा वापरायचा, वॉजचा मराठीत अर्थ काय आहे आणि वरचा मराठीत अर्थ काय, आणि वर कोणासोबत वापरतात आणि वॉज कोणासोबत वापरतात. एव्हरीथिंग आय हॅव एक्सप्लेन टू यू. प्रत्येक गोष्टीचं मी स्पष्टीकरण केलेलं आहे, आणि त्या स्पष्टीकरणानुसार मी जे काही शब्द घेतलेले आहेत, मी जे काही वाक्य घेतलेले आहेत, तीच वाक्य किंवा तीच शब्द आपण घ्यावी असं बंधन नाही. यू मस्ट टेक अदर वर्ड्स टू मेक युअर ओन सेंटेन्स. तुम्ही अवश्य इतर शब्द घ्या, तुमची स्वतःची वाक्यरचना तयार करा, तर तुमची प्रॅक्टिस होईल. बघा, कृतीयुक्त शिक्षण असलं पाहिजे, कृतीयुक्त टीचिंग असली पाहिजे, आणि कृतीयुक्त टीचिंग असली तर आपण लवकर शिकतो. बघा, फक्त थेअरी महत्त्वाची नाही आहे, किंवा नुसतं प्रॅक्टिस देखील महत्त्वाची नाही आहे. म्हणजे थेअरी प्लस प्रॅक्टिकल्स, किंवा तुम्ही प्रॅक्टिस म्हणतात त्याला प्रॅक्टिकल, त्याचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. आणि त्याचं कॉम्बिनेशन जर असलं ना तर आपण इंग्रजी बोलू शकतो. आता आपण कॉलेजमध्ये जातो, शाळेत शिकतो, तर बऱ्याचशा काही गोष्टी, नोट्स असतील, काही आपलं सिलेबस असेल, तो थेअरीच्या स्वरूपात आपल्याला शिक्षक देतात. पण काही गोष्टींचं प्रॅक्टिकल करावं लागतं, आणि त्या प्रॅक्टिकलला पण मार्क्स असतात. पण या जगामध्ये, लक्षात घ्या बरं का, या जगामध्ये जर आपल्याला इंग्रजी बोलायची असेल तर ती फक्त लिहून चालणार आहे का? फक्त ती इंग्रजी वाचून जमणार आहे का? नाही. तुम्हाला लोकांना फेस करायचं असेल, इंटरव्ह्यूला जायचं असेल, कॉल सेंटरला जायचं असेल, एखाद्या शाळेत टीचिंगचा जॉब पाहिजे असेल ॲज इंग्लिश टीचर म्हणून, तर आपल्याला आपलं प्रेझेंटेशन द्यावं लागतं. आणि प्रेझेंटेशन जर द्यायचं असेल तर वी मस्ट हॅव कमांड ऑन इंग्लिश लँग्वेज. म्हणजे इंग्रजी भाषेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. देन वी कॅन बी सिलेक्टेड, अँड आफ्टर दॅट वी विल हॅव अ जॉब इन अवर हँड. आपलं सिलेक्शन होईल आणि नंतर आपल्याला जॉब मिळेल. बघा, त्यासाठी इम्प्रूव्ह अवर इंग्लिश.
ज्याप्रमाणे आपण मराठी शिकलो, आपली बोलीभाषा शिकलो, हिंदी शिकलो किंवा इतर आपल्या भारतातल्या 22 भाषांपैकी कोणतीही भाषा आपण शिकणार आहोत, शिकलेलो आहेत किंवा शिकत आहोत, त्याचप्रमाणे इंग्रजी आहे. बघा, इंग्रजी ही कोणत्याही एका राज्याची भाषा नाही, इंग्रजी ही कोणत्याही एका देशाची भाषा नाही, इंग्रजी ही जगाची भाषा आहे. लक्षात घ्या. इंग्लिश लँग्वेज इज अ विंडो टू दी वर्ल्ड. जगाची भाषा आहे ही. म्हणजे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्याला फिरायचं असेल, नोकरी करायची असेल, व्यवसाय करायचा असेल, बिझनेस करायचं असेल, जॉब करायचं असेल, तर यू मस्ट हॅव नॉलेज ऑफ इंग्लिश. इंग्रजीचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे आजच्या काळामध्ये जर आपल्याला एखादा साधा कम्प्युटर कोर्स करायचा असेल, तो इंग्रजीमध्ये आहे. एखाद्या कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लाय करायचं असेल, त्या जॉबची जी काही सिस्टम आहे, त्या जॉबचे जे काही फ्रेमवर्क आहे, ते सगळं इंग्लिशमध्ये आहे. आपल्याला कॉल सेंटरमध्ये नोकरी करायची असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. समजतंय ना. आपल्याला इंग्लिश टीचर बनायचं असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये एक्सप्लेनेशन करावं लागतं, इंग्लिशमध्ये उदाहरणं द्यावी लागतात. आपण अधिकारी असाल, कलेक्टर असाल, PSI असाल, मोठ्या पोस्टवर असाल, आपली इंग्लिश चांगली असली पाहिजे ना. आपली इंग्लिश जर चांगली नसेल तर आपल्या हाताखाली काम करणारे लोक हाऊ कॅन दे फॉलो अस, ते आपलं कसं ऐकणार, आपला मान सन्मान कसा करणार. तर वी मस्ट बी सुपिरियर टू देम. त्यांच्यापेक्षा आपल्याला श्रेष्ठ बनायचे आहे. इथं गर्वाची भाषा नाही, अभिमानाची भाषा नाही. म्हणजे वी मस्ट हॅव मोर नॉलेज दॅन देम असं मला म्हणायचे. त्यांच्यापेक्षा जास्त नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे. आणि जास्त नॉलेज जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश स्पोकन करावं लागेल. जसं मी तुम्हाला काल परवा हातांच्या बोटांच्या मदतीने आय, ही, शी, इट, यू, वी, दे काय असतं, एम, इज, आर काय असतं. आज मी तुम्हाला वॉज आणि वर कोणत्या काळात किंवा कोणत्या वाक्य प्रकाराच्या दृष्टीने त्याचा कसा उपयोग करतात, त्यांचा अर्थ काय असतो हे शिकवलं. हे जर आपण व्यवस्थित एकदा करून घेतलं का, आपल्याला कुठंही अडचण येणार नाही. मग तुम्ही खेड्यात असो, शहरात असो, कुठेही जॉब करू शकतात, कुठेही नोकरी करू शकतात. आणि जर आपल्याला नोकरीच नाही लागली तर इंग्रजीच्या जोरावर किंवा इंग्रजीच्या मदतीने आपण कुठेही आपला उदरनिर्वाह पूर्ण करू शकतो. इंग्रजी भाषा अशी आहे ती कधीही आपल्याला उपाशी ठेवणार नाही. तर पुन्हा प्रॅक्टिससाठी आपण काही वाक्य घेऊ. बघा, आय वॉज ॲन इंजिनियर. He was an engineer. It was an engineer, right? She was an engineer. You were an engineer. You were engineers. They were engineers, right? They were engineers. We were engineers. Boy was engineer. Boy was an engineer, and boys were an engineer, right? मग तुम्ही वेगवेगळे शब्द वापरा. मग आपल्याला इंग्लिश केव्हा बोलता येईल? फक्त एम, इज, आर आणि वॉज, वरचा उपयोग किंवा त्यांचा अर्थ समजून आपल्याला इंग्रजी बोलता येणार आहे का? इंग्रजी असो का कोणतीही भाषा असो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कोणतीही भाषा आपल्याला बोलायची असेल तर आपल्याकडे शब्द संपत्ती असली पाहिजे, शब्द साठा असला पाहिजे, व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असली पाहिजे. आणि व्होकॅब्युलरी जितकी स्ट्रॉंग असणार आहे, शब्दसंग्रह जितका स्ट्रॉंग असणार आहे, तितकं आपल्या बोलण्यामध्ये वी विल हॅव व्हेरिएशन, वेगळेपण येणार आहे. आणि ते वेगळेपण जर आपल्या बोलण्यामध्ये आलं तर वी कॅन इम्प्रेस अदर. आपण आपल्या इंग्रजीच्या मदतीने दुसऱ्यांवर प्रभाव टाकू शकतो, 100% टाकू शकतो ना, का नाही टाकू शकत? त्यासाठी आपल्याला व्होकॅब्युलरी चांगली असली पाहिजे. मग व्होकॅब्युलरी कशी वाढवावी त्या संदर्भात व्हिडिओज आहेत. दररोज 10-10, 15-15, 20-20 शब्दार्थ आपण पाठ करा. आणि ते शब्दार्थ जर आपण पाठ केले, व्यवस्थित पाठ केले, समजून घेतले, तर 20 शब्दांमध्ये 10 शब्द जरी लक्षात राहिले तर तुमच्या वर्षाच्या अखेर यू कॅन लर्न थाउजंड्स ऑफ वर्ड्स. हजारो शब्द आपण शिकू शकतो. तर वन्स अगेन आय एम रिक्वेस्टिंग ऑल, डोंट लूज युअर पेशन्स अँड कॉन्फिडन्स. बी कॉन्फिडन्स. आपला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, आत्मविश्वासी बना. आणि आपल्याला काही अडचण आली तर माझ्या या यूट्यूब चॅनलवर कमेंट्स करा, लाईक करा, गायडन्स करा आणि बेल आयकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल. एकमेका सहाय्य करू,
अवघे धरू सुपंत. एकमेकांना मदत केल्याने आपल्याला सुद्धा चांगली वाट मिळते. आणि ज्ञानदान हे खूप श्रेष्ठ आहे. नॉलेज डोनेशन इज ग्रेटर दॅन एनी काइंड ऑफ डोनेशन इन द वर्ल्ड. या जगामध्ये ज्ञानदानापेक्षा श्रेष्ठ दान नाही. आपण एखाद्याला भाकर नाही दिली, दुसरा दिल त्याला कोणीतरी भाकर खायला. आपण एखाद्याला पाणी दिलं नाही, दुसरा कोणी दिलं त्याला पाणी द्यायला. पण एकदा जर कोणाला नॉलेज दिलं तर त्याच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या नॉलेजच्या मदतीने त्याच्या जीवनात तो योग्य ते प्रगती केल्याशिवाय राहणार नाही आणि नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू, धन्यवाद. नाईस टू मीट यू. हॅव अ नाईस डे.